भारतीय इतिहासातील मौर्य आणि शुंग साम्राज्यानंतरचा कालखंड हा संक्रमणाचा होता। या कालखंडात एका ब्राह्मण प्रधानाने, जो दरबारी राजकारणाचा कुशल खेळाडू होता, एका साम्राज्याचा अंत घडवून आणला आणि स्वतःच एका नव्या राजवंशाची स्थापना केली। हाच ब्राह्मण म्हणजे वासुदेव कण्व। या व्हिडिओत आपण वासुदेव कसा शुंग राजवंशाचा शेवट करून कण्व राजवंशाची स्थापना करतो याची संशोधनाधारित आणि सखोल कथा पाहणार आहोत। मौर्य साम्राज्याच्या अंतानंतर पुष्यमित्र शुंग याने इसवी सन पूर्व 185 मध्ये शुंग वंशाची स्थापना केली होती। शुंग साम्राज्याने मौर्यांच्या वैभवशाली राजकीय वारशाचे काही अंशी रक्षण केले, परंतु काही पिढ्यांनंतर हा वंश कमजोर होत गेला। त्यांचे अंतिम सम्राट देवभूती याचा उल्लेख पुराणांमध्ये एक अत्यंत भोगविलासी, दुर्बळ व निष्काळजी राजा म्हणून केला जातो। देवभूतीने प्रशासनाकडे लक्ष दिले नाही। त्याचा मुख्य भर सौंदर्यवती स्त्रिया, ऐश्वर्य आणि आराम यावर होता। परिणामी दरबारी मंत्री व सल्लागारांची सत्ता वाढू लागली। यामध्ये सर्वात प्रभावी व्यक्ती होता वासुदेव, जो शुंग साम्राज्याचा प्रधान अमात्य होता। वासुदेव कण्व हा एक ब्राह्मण होता। त्याला वेद, धर्मशास्त्र आणि राजकारण यांचे उत्तम ज्ञान होते। मौर्य व शुंग राजवटीत ब्राह्मण वर्गाने आपली सामाजिक व धार्मिक सत्ता मजबूत केली होती आणि वासुदेवाला याचाच फायदा झाला। त्याने देवभूतीवर पूर्ण नियंत्रण मिळवले। दरबारातील महत्त्वाचे निर्णय व धोरणे वासुदेवच ठरवत असे। हळूहळू त्याचा प्रभाव इतका वाढला की राजा केवळ एक बाह्य रूप बनून राहिला आणि खरी सत्ता वासुदेवच्या हातात गेली। इतिहासात उल्लेख आहे की वासुदेवने एक नर्तिकेद्वारे देवभूतीचा वध करविला। ही स्त्री देवभूतीच्या अंतःपुरातील एक विश्वासू स्त्री होती। एक रात्र जेव्हा देवभूती आरामात होता, तेव्हा त्या स्त्रीने त्याचा वध केला। या घटनेनंतर दरबारात व राज्यात मोठा गोंधळ झाला, परंतु वासुदेवने परिस्थितीवर लगेच नियंत्रण मिळवले। तो केवळ प्रधानच नव्हता, तर त्याच्याकडे राजकारण, प्रशासन व सैन्याची ताकद होती। शुंग वंशाचा कोणीही योग्य उत्तराधिकारी नसल्यामुळे वासुदेवने स्वतःला राजा घोषित केले। वासुदेव ब्राह्मण वर्गातील असल्यामुळे त्याने आपली सत्ता वैदिक परंपरेतून न्याय ठरवली। राजा हा धर्माच्या रक्षणासाठी असतो आणि जेव्हा सत्ताधीश अधर्मी होतो, तेव्हा धर्मासाठी नवा राजा येतो, ही संकल्पना जन्मांसात रुजवण्यात आली। वासुदेवने स्वतःचा नवा वंश स्थापन केला, कण्व राजवंश, आणि याच क्षणापासून शुंग साम्राज्याचा पूर्णतः अस्त झाला। वासुदेवने सत्तेवर येताच प्रशासन अधिक शिस्तबद्ध बनवले। शुंग वंशात जी अराजकता होती ती कमी झाली, परंतु त्याचे राज्य फार मोठे नव्हते। मुख्यतः पाटलीपुत्र आणि मध्य भारतात मर्यादित होते। त्याने पुढे स्वतःच्या घराण्यातील सदस्याला राज्याचा उत्तराधिकारी बनवले। वासुदेव कण्वचा राजा बनण्याचा इतिहास हा फक्त एका व्यक्तीच्या सत्ताकांक्षेची कथा नाही। ती एक राजकीय चातुर्य, धर्माच्या आधारावर सत्तेचे हस्तांतरण आणि समाजातील बदलत्या राजकीय संरचनेची कथा आहे। शुंग साम्राज्याचा अंत आणि कण्व वंशाची सुरुवात ही मूक क्रांतीसारखी होती, रक्तहीन पण प्रभावी। वासुदेवचा राजा होण्याचा प्रसंग हे भारतीय इतिहासातील एक दुर्लक्षित पण विलक्षण महत्त्वाचे पान आहे, जे आपल्याला समजावून देतो की सत्ता ही केवळ वंशाने नाही, तर बुद्धी, प्रभाव आणि वेळेच्या चपळतेने मिळवली जाते।